नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक राजकुमाराची गोष्ट सांगणार आहे. राजकुमाराचे जादुई अश्रू. तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कधी काळी एका राजवाड्यात सुंदर, दयाळू आणि शूर असा राजकुमार राहत होता. त्याचे नाव विवान होते. विवान आपल्या प्रजेवर मनापासून प्रेम करीत असत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याची तो नेहमीच काळजी घेत असे. पण विवानला एक अडचण होती. त्याच्या डोळ्यांतून कधीही अश्रू येत नव्हते. आनंद, दुःख, भीती किंवा वेदना यांपैकी कोणतीही भावना त्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकत नव्हती. राजकुमाराच्या अश्रूंविषयी अनेक गोष्टींमध्ये चर्चा होत असे. काही जण म्हणायचे राजकुमाराच्या हृदयात भावना नाहीत, तर काही जण म्हणायचे तो देवाने खास बनवलेला आहे. पण सत्य वेगळं होतं. राजकुमाराच्या जन्मावेळी एक जादूगिरीने त्याला शाप दिला होता. तुझे अश्रू केवळ जादुई असतील आणि ते त्यावेळीच येतील जेव्हा तू दुसऱ्यांचे दुःख खरोखर दूर करशील. विवानला हे माहीत नव्हते. त्याच्या आईवडिलांनी त्याला कधीच ही गोष्ट सांगितली नव्हती. राजकुमार मोठा झाला आणि आपला शाप विसरून जो प्रजेसाठी झटू लागला. दुःखाचे सावट. एके दिवशी विवानच्या राज्यावर एक मोठे संकट आले. राज्याच्या शेजारील डोंगरातल्या एका गावावर प्रचंड दुष्काळ पडला होता. तिथल्या लोकांना पाणी, अन्न आणि आधाराची नितांत गरज होती. राजाने विवानला बोलावले आणि सांगितले, विवान, तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्या गावात जाऊन प्रजेची मदत कर. विवान तात्काळ निघाला. गावात पोहोचल्यावर त्याला खूप दुःखद दृश्य दिसले. लहान मुलं तहान आणि भुकेने व्याकुळ झाली होती. शेतकरी आपल्या कोरड्या जमिनींकडे पाहून हताश झाले होते. झाडं सुकून गेली होती आणि नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. राजकुमाराने लगेच मदतीचे काम सुरू केले. राजवाड्यातून धान्य, पाणी आणि औषधं पाठवायला सांगितली. पण गावातील समस्या फार मोठी होती. गावकऱ्यांना नुसती मदत पुरेशी नव्हती. त्यांना काहीतरी कामस्वरूपी उपाय हवा होता. जादूगारिणीची भेट. एक रात्री विवान खूप थकलेला होता. तो एका झाडाखाली बसला होता. तेवढ्यात त्याला एक वृद्ध स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती स्त्री म्हणाली, राजकुमार, तू खूप प्रयत्न करत आहेस, पण हे संकट दूर करायचे असेल तर तुला आपल्या जादुई अश्रूंचा उपयोग करावा लागेल. विवान चकित झाला आणि विचारले, जादुई अश्रू? हे काय आहेत? ती वृद्ध स्त्री हसली आणि म्हणाली, तुझ्या अश्रूंमध्ये लोकांचं दुःख दूर करण्याची ताकद आहे. पण हे अश्रू तुझ्या डोळ्यांतून तेव्हाच येतील जेव्हा तुझं मन खऱ्या अर्थाने दुसऱ्यांच्या वेदना अनुभवाल. तळमळ आणि प्रयत्न. त्या रात्रीपासून विवान आणखीन मेहनत करू लागला. त्याने गावात राहून लोकांसोबत वेळ घालवला, त्यांचे दुःख ऐकले आणि त्यांना धीर दिला. एक लहान मुलीने त्याला सांगितले, राजकुमार, माझ्या आईवडिलांनी तहानेमुळे प्राण गमावले. आता मला कोणाचा आधार नाही. हे ऐकून विवानच्या मनात वेदना उसळल्या, पण त्याच्या डोळ्यात अश्रू आले नाही. जादुई अश्रूंची ताकद. काही दिवसांनी विवानने ठरवले की त्याने गावासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. त्याने गावाच्या जवळच्या डोंगरात उत्खनन करायचे निर्णय घेतला, कारण त्याला वाटलं की तिने पाण्याचा स्रोत असू शकतो तिथे. संपूर्ण गावकऱ्यांनी त्याला साथ दिली. महिनाभराच्या मेहनतीनंतर त्यांना शेवटी पाण्याचा झरा सापडला. झऱ्यातून पाणी वाहू लागले आणि गावातल्या लोकांचे चेहऱ्यावर आनंद पसरला. पण विवानला अजूनही समाधान नव्हतं. त्याला वाटत होतं की तो काहीतरी कमी करतोय. अंतिम अश्रू. एक दिवस एका वृद्ध शेतकऱ्याने विवानकडे येऊन म्हटले, राजकुमार, तुझ्या प्रयत्नांमुळे आमचं आयुष्य पुन्हा सुंदर झालं. पण आम्हाला फक्त मदत नको. आम्हाला तुझ्या प्रेमाचा आणि आधाराचा विश्वास हवा. हे शब्द ऐकून विवानच्या अंतःकरणात एक वेगळाच उमाळा आला. त्याला आपल्या प्रजेसाठी असलेले प्रेम, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे जाणवल्या. अचानक त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, जादुई अश्रू. जमिनीवर पडताच ते अश्रू चमकू लागले आणि त्यातून जादुई प्रकाश पसरला. या प्रकाशामुळे सुकलेली झाडं पुन्हा हिरवीगार झाली. शेतं भरभराटीस आली आणि नदीला पाणी मिळालं. संपूर्ण गाव जीवनाने भारून गेलं. त्या दिवशी विवानने एक महत्त्वाचा धडा शिकला.
खऱ्या प्रेमाने आणि तळमळीने केलेली मदतच सर्वात मोठी असते. त्याने प्रजेच्या दुःखाशी स्वतःला जोडून घेतलं आणि त्याची वेदना आपली मांडली. त्याच्या जादुई अश्रूंनी केवळ गावाचे नव्हे तर त्याचं स्वतःचं हृदयही बदललं. तेव्हापासून विवान आपल्या राज्याचा फक्त राजा नव्हता, तो त्यांच्या हृदयाचा राजा झाला होता. प्रजेचं सुख हेच त्याचं खऱ्या अर्थाने जादू बनलं. तर ही होती राजकुमार विवानची एकदम डोळ्यात पाणी आणण्यासारखी गोष्ट. तर जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.